यानंतर आपण जाणून घेऊयात दाट धुकं आणि त्यात बेदरकार ड्रायव्हिंगमुळे काय होऊ शकतं याचा प्रत्यय आज पुन्हा आलेला आहे। मथुरेत यमुना एक्सप्रेसवर 20 पेक्षा जास्त गाड्या एकमेकांवर आदळलेल्या आहेत। सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण काही लोक जखमी झालेत। उत्तर भारतात सध्या खूप जास्त धुकं पडतंय। अशा वेळी गाडी खरं तर हळू चालवली पाहिजे, पण आपल्या देशात एकंदरच गाडी सांभाळून चालवण्याची सवय फारशी कोणाला नसल्यामुळे असे अपघात वारंवार होत असतात। गाड़ी में निकलवा यहाँ से गाड़ी में